आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांच्या घरी उपवास केला जातो आणि जास्तीत जास्त घरात केला जाणारा पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची उसळ। तर या पद्धतीने जर करताल तर तुमची उसळ किंवा साबुदाण्याची खिचडी छान मोकळा सुटसुटीत तरी देखील मऊसूद राहतो आणि किती वेळ जरी ठेवलं तरी सुद्धा छान चव राहते आणि मोकळा सुटसुटीत राहतो। तर त्यासाठी कसं भिजवायचं साबुदाणा, त्याला कसं वाफवायचं ते सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। रेग्युलरची जी भाजीची आमटीची वाटी असते त्या वाटीने 2 वाटी इतकं साबुदाणा घेतलेला आहे। साधारण 2 व्यक्तींना पुरेसं होईल इतपत हे साबुदाण्याची खिचडी तयार होते। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। 2-3 पाण्याने धुवून घेतलं की यामधले एक्स्ट्राचं जे स्टार्च असतं ते निघून जातं। छान पांढरशुभ्र पाणी दिसेल इतपत आपल्याला धुवून घ्यायचं आहे। छान चोळून धुवायचं आणि 2-3 वेळेस धुतलं की यामधले एक्स्ट्राचं स्टार्च निघून जातो। या पद्धतीने वरतून थोडंसं पाणी टाकायचं, साबुदाणा पूर्ण बुडेल इतकं, जास्त पण नको, थोडंसं बुडेल इतकं पाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये। तर या ठिकाणी झाकून ठेवूया साधारण एक 2-3 तासासाठी किंवा रात्रभर भिजवलं तरीही चालू शकतो। त्याच वाटीने सपाट वाटी इतकं शेंगदाणे इथे मी कढईमध्ये हलकंसं डाग लागेपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे। थंड झालं की मिक्सरला थोडंसं ओबडधोबड फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून त्याचे 2 भाग करून घेतलेला आहे आणि बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। तर इथे मी बटाटा जे आहे कट करून टाकत नाही, तर इथे मी किसून टाकत आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे बटाटासुद्धा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण यामध्ये सुद्धा स्टार्च असतो। त्यासाठी याला स्वच्छ धुवून गच्च पिळून घेणं गरजेचं आहे। जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही चिरून सुद्धा टाकू शकता, पण या पद्धतीने एकदा उसळ करून पहा, तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं नक्कीच लागणार आहे। तर इथे मिक्सरला आपल्याला शेंगदाणे फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला उसळीसाठी फोडणी द्यायची आहे। तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे साधारण एक 5 चमचे इतकं आणि त्याचबरोबर घेतलेले एक अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली एक 7-8 मिरची बारीक असं कट करून घेतलेली यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं बटाट्याचं किस यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे, म्हणजे बटाट्याचा किस छान नरम होतो। तर इथे साबुदाणा भिजल्या गेलेला आहे, तुम्ही बघू शकता मोकळा सुटसुटीत तरी देखील मऊसूद असं भिजल्या गेलेला आहे। मिक्सरला फिरवलेलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि सैंधव मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करायचं आहे। सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला तयार झालेली जी फोडणी आहे, इथे जे बटाट्याचं किस आहे छान नरम वाफल्या गेलेलं आहे, यामध्ये तयार केलेलं साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर हाताने जेव्हा आपण साबुदाण्यात आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट मिक्स करतो त्यावेळेस व्यवस्थित असं मिक्स होतो आणि शेंदुलन सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो। शेंदुलन म्हणजे उपवासाचं मीठ, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी। आता सगळं मिक्स केल्यानंतर झाकून ठेवायचं आणि एक 5 ते 6 मिनिटासाठी छान वाफून घ्यायचं। गॅस मोठा करायचा नाही, गॅस बारीकच ठेवायचा, जेणेकरून हे साबुदाणा छान असा वाफल्या जातो। दर एक 3-4 मिनिटाला आपल्याला छान असं झाकण काढून खरखरून हलवून घ्यायचं आहे आणि इथे साधारण एक 10 मिनिटानंतर छान असं वाफल्या गेलेले आहे, तुम्ही बघू शकता। याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे, याचाच अर्थ की आपला साबुदाणा छान वाफल्या गेलेला आहे। मस्त मोकळा मऊ सुटसुटीत, तरी देखील कितीही खाल्लं तरी पोट भरणार पण मन काही भरणार नाही अशा पद्धतीचं हे साबुदाण्याची उसळ तयार झालेलं आहे। आणखीन एक गोष्ट, शेंगदाणे यामध्ये टाकलं की शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजावे। साधा सोपा उसळीचा प्रकार आहे, नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास, टिप्स आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।